बुलढाण्यात शहरी आणि ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। गॅस सिलेंडर आणायला गेलेले ट्रक 2 दिवसांपासून परतले नाहीत। जिल्ह्यात एकूण 43 गॅस वितरक असून त्यातील बहुतेक गॅस एजन्सीवरील स्टॉक हा संपलेला आहे। आढावा घेतलेला आहे संजय महाजन यांनी। बुलढाणा जिल्ह्यात एकूण 43 एलपीजी गॅस वितरक आहे आणि या गॅस वितरकांना आता ट्रक वाहतूकदारांच्या संपाचा फटकाही बसायला लागलाय। अर्थातच याचा फटका किचनला बसायला लागलेला आहे। आपण बघू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील शहरी किंवा ग्रामीण भागातही आता गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे। आपण जर या एजन्सीच्या गोडाऊनमध्ये बघितलं तर खाली सिलेंडर समोर आपल्याला दिसतात आणि हे खाली सिलेंडरची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र गेल्या 3 ते 4 दिवसापासून हे रिकामे सिलेंडर घेऊन गेलेले ट्रक अद्यापही परत न आल्यामुळे या ठिकाणी भरलेले सिलेंडरांची आता ग्राहकांना मिळत नाहीये। आपण जर ह्या बाजूला बघितलं तर इकडे भरलेले सिलेंडर ठेवलेले असतात, परंतु या गॅस एजन्सीच्या स्टॉकमध्ये एकही भरलेलं सिलेंडर या ठिकाणी नाही। शिवाय फक्त इमर्जन्सी 2 ते 4 सिलेंडर त्यांच्याकडे सध्या आहेत आणि त्यामुळे आता ट्रक वाहतूकदारांच्या संपाचा फटका हा थेट आता स्वयंपाकघराला सुद्धा पडायला लागलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील या 43 गॅस एजन्सीवरची परिस्थिती अशीच आहे आणि आगामी 2 ते 3 दिवस जर हा संप चाललाय तर मोठ्या प्रमाणात गॅस एलपीजी गॅस जो स्वयंपाकासाठी वापरला जातो त्याची मोठी तीव्र टंचाई या परिसरात आता उद्भवू शकते। मात्र आज मंगळवार आहे आणि आजच अनेक गॅस सिलेंडर जे एजन्सी आहेत यांच्याकडे स्टॉक संपलेला आहे आणि त्यामुळे आता ग्राहकांना सिलेंडर मिळतच नाहीये। त्यामुळे ग्राहक येतात आणि परत जातात। आता ट्रक वाहतूकदारांच्या संपाचा फटका हा किचनला सुद्धा बसला आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।